नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। बुलढाणा जिल्ह्यात अस्मानी व सुलतानी संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे। मागील वर्षीचे पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत मिळालेले नाहीत। अतिवृष्टीमुळे संपूर्ण शेतपिके वाहून गेल्यामुळे शेतकरी वर्गाचं अतोनात नुकसान झालं आहे, पण शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही। विदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली आहे। अशा संकट समयी शेतकऱ्याला शासनाकडून संपूर्ण कर्जमाफी मिळावी, पीक विम्याचे पैसे तात्काळ मिळावे, वीज बिलाची दरवाढ रद्द करावी, अशा विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंद यांच्या नेतृत्वात खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीपासून ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। आघाडीचं सरकार, विशेष म्हणजे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आलेलं हे महायुतीचं शिवसेना भाजपाचं सरकार जेव्हापासून आलं तेव्हापासून आपल्या या महाराष्ट्रामध्ये निसर्गाचा जणू काही कोप आहे। मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी जो आहे हवालदिल झालेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधव आत्महत्या करीत आहे। या विदर्भामध्ये मागील 6 महिन्यामध्ये 618 पेक्षा जास्त जो जगाचा पोशिंदा आहे त्यांनी आत्महत्या केल्या। विशेष म्हणजे खोट्या घोषणा करून लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून सुरू आहे। म्हणून आज महाविकास आघाडीच्या वतीनं यामध्ये आदरणीय शरद पवार साहेब यांचा राष्ट्रवादी पक्ष, आदरणीय आमचे उद्धवजी ठाकरे माजी मुख्यमंत्री त्यांचा शिवसेना पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आमचे नेते मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधी यांचा काँग्रेस पक्ष याच्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी जो माझ्या शेतकरी बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश आहे, तो आक्रोश दाखवण्याकरिता आज सर्व आमचे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये या आक्रोश मोर्चामध्ये ते सहभागी झाले। त्यांना निवेदन देण्यात आलं। या निवेदनामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझा जो बळीराजा आहे त्याची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे। ते म्हणतात ना, डबल इंजिनचं सरकार आहे, मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे पैसा आहे। जर त्यांच्या राज्यामध्ये जर शेतकरी सुखी असतात तर शेतकरी बांधवांनी जो जगाचा पोशिंदा आहे त्यांनी आत्महत्या केल्या नसत्या। म्हणून संपूर्ण कर्जमाफी, विशेष म्हणजे मागे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या शेतकरी बांधवांनी पीक कर्ज काढला, अनेक चक्रा मारल्या, परंतु आजपर्यंत पीक विम्याचे पैसे त्यांना मिळालेले नाही। ते तात्काळ त्यांना मिळाले पाहिजे। अनेकांच्या जमिनी वाहून गेल्या, अनेकाचे गुरढोरं वाहून गेले, अनेकाचे फळबाग उद्ध्वस्त झाले, जमिना रखडून गेल्या। ते पैसे तात्काळ त्यांना देण्यात यावे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी अनेक वर्षापासूनची आमची जी जुनी मागणी आहे, खामगाव बुलढाणा जिल्ह्याचं विभाजन करून खामगाव स्वतंत्र जिल्हा व्हायला पाहिजे, तालुका लाखनवाडीची निर्मिती व्हायला पाहिजे। जर पंतप्रधान या ठिकाणी शब्द देतात 2014च्या निवडणुकीमध्ये, परंतु तीही त्यांची घोषणा आतापर्यंत होत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे। म्हणून यावरून तर हे किती फेकू सरकार आहे हे सांगण्याची गरज नाही आहे। ती एक आमची जीवाभावाची मागणी आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे आता आपल्याला जे इलेक्ट्रिक बिल येतं त्यामध्ये मागील 2 महिन्यापासून 6% दर हे वाढलेले आहे। त्या माध्यमातून सामान्य एकीकडे म्हणायची की आम्ही शेतकऱ्यांची वीज माफ केली, पूर्ण वीज माफ आम्ही केली, ती वीज माफ त्यांनी काही केलेली नाही। उलट ते म्हणतात की सोलर तुम्ही लावा। सोलरच्या माध्यमातून त्यांच्या एजन्सी आहेत, ते त्यामध्ये पार्टनर आहे। त्या माध्यमातून जर तुमच्या इथे सोलर तुम्ही लावला नाही व विद्युत विभागाच्या माध्यमातून जर माझा शेतकरी राजा जर वीज घेत असेल तर त्याला देखील मोठ्या प्रमाणामध्ये वीज बिलं त्या ठिकाणी येतील। म्हणून हे 60% जे दर लावलेले आहेत ते त्यांनी त्वरित कमी करावेत। त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यामध्ये खामगाव मतदारसंघासह बुलढाणा जिल्ह्यामध्ये खुलेआम अवैध धंदे सुरू आहे। तुम्हाला दिसतात जागेमध्ये अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लालसेपोटी युवक, शेतकरी, शेतमजूर मोठ्या प्रमाणामध्ये तिथं जातात। त्यांचे घरं उद्ध्वस्त करण्याचं काम विशेष गृहमंत्री आमचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आहे, तरी खुलेआम
आणि ते आपण पत्रकार आज आपल्याला माहीत आहे त्या कोणत्या नेत्यांचे कोणत्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे धंदे आहेत ते सर्व तात्काळ ते बंद व्हावेत व शेतकरी शेतमजूर तरुण त्यांचं जीवन उद्ध्वस्त होण्यापासून त्यांनी वाचवावं यामध्ये मी अल्टिमेटम दिलं आहे त्यांना 9 तारखेपर्यंत नाही त्याच्या अगोदर ते सर्व बंद व्हावेत. जर 9 ऑगस्टपर्यंत त्यांनी बंद केले नाही तर खामगाव मतदारसंघातील सर्व जण जे आहेत त्यांनाही माझी विनंती आहे जिथे जिथे अवैध धंदे सुरू असतील त्याचे फोटोग्राफ द्या व्हिडिओ द्या. तिथं रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तिथं ताजी ओरली सुरू असते गाड्या उभ्या असतात आणि तेच सर्व नेते एका इथल्या जनप्रतिनिधीच्या सोबत सातत्याने राहतात म्हणजे एक गुंडांची टोळी त्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचं काम या खामगाव मतदारसंघामध्ये सुरू आहे. आम्ही सातत्याने त्याबद्दल आवाज उचलवतो. जर हे त्यांनी 9 ऑगस्टपर्यंत म्हणजे क्रांती दिनापर्यंत जर हे सर्व केले नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये डफळे बजाव आंदोलन शासनाची ही जी सोंग घेतलेली कुंभकर्ण झोप आहे ते मोडण्यासाठी SP कलेक्टरच्या त्या ठिकाणी आम्ही डफळे बजाव आंदोलन करू. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.